नमस्कार. इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थ्यांचे गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वीतील प्रकरण नंबर 5 निर्देशक भूमिती आणि त्रिकोणमिती यामधील महत्त्वाचे एका गुणाचे MCQचे प्रश्न पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. त्यातला पहिला प्रश्न, बिंदू ए -4,2 आणि बिंदू बी 6,2 यांना जोडणाऱ्या रेषाखंड ABचा मध्यबिंदू P असेल तर बिंदू Pचे निर्देशक शोधा. A -1,2, B 1,2, C 1-2 आणि D -1-2. दुसरा प्रश्न पाहूया. बिंदू P 2,2 आणि Q 5x हे दोन बिंदूमधील अंतर 5 सेंटीमीटर असेल तर xची किंमत किती? A 2, B 6, C 3 आणि D 1. प्रश्न क्रमांक 3, बिंदू P -1,1 आणि बिंदू Q 5-7 आहेत तर बिंदू P आणि बिंदू Q यामधील अंतर टिंबटिंब असेल. A 11 सेंटीमीटर, B 10 सेंटीमीटर, C 5 सेंटीमीटर आणि D 7 सेंटीमीटर. प्रश्न चौथा, जर बिंदू L 1,7 आणि बिंदू M 1,15 यांना जोडणारा रेषाखंड LMची लांबी 10 सेंटीमीटर असेल तर बिंदू Xची किंमत शोधा. A 7, B 7 किंवा -5, C -1 आणि D 1. पाचवा प्रश्न, बिंदू A -3, 4 आणि आरंभ बिंदू O मधील अंतर काढा. A 7, B 1, C 5 आणि D -5. पुढचा प्रश्न पाहूया. जर बिंदू P 1,1 हा बिंदू A आणि B -1 यांना जोडणाऱ्या रेषाखंडास 5-2 या गुणोत्तरात छेदत असेल तर बिंदू Aचे निर्देशक काढा. A 3-3, B 6-6, C 2-2 आणि D 1-1. प्रश्न सातवा, जर रेघ AB हा Y अक्षाला समांतर असेल आणि A या बिंदूचे 1-3 हे निर्देशक असेल तर बिंदू Bचे निर्देशक टिंबटिंब असतील. A 3-1, B 5-3, C 3-0 आणि D 1-3. प्रश्न आठवा, जर A -4,2 आणि B 6,2 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू P असेल तर Pचे निर्देशक A -1-2, B 1-2, C 1-2 आणि D -1-2 असतील. प्रश्न नववा, जर -5 आणि 3, B 3-5 यांना जोडणारा रेषाखंड P हा 1:3 या गुणोत्तरात विभागत असेल तर Pचे निर्देशक A -2-2, B -1-1, C -3-1 आणि D 1-3. प्रश्न 10वा, जर एका त्रिकोणाच्या शिरोबिंदूत X निर्देशकाची बेरीज 12 आणि Y निर्देशकाची बेरीज 9 आहे तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक टिंबटिंब आहेत. A 12-9, B 9-12, C 4-3 आणि D 3-4. यानंतर प्रकरण त्रिकोणमिती यावरील प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर टिंबटिंब A 1, B 0, C 1/2 आणि D √2. 2 सेक 60 बरोबर टिंबटिंब A 1/2, B 2, C 2√3 आणि D √2. तिसरा प्रश्न पाहूया. कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर टिंबटिंब
तिसरा प्रश्न, 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर प्रश्नचिन्ह ए टॅन वर्ग थिटा, बी सेक वर्ग थिटा, सी कोसेक वर्ग थिटा आणि डी कॉस वर्ग थिटा। चौथा प्रश्न, कॉट थिटा गुणिले टॅन थिटा बरोबर ए 1, बी 0, सी 2 आणि डी वर्गमुळात 2। पाचवा प्रश्न, सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर प्रश्नचिन्ह ए 1, बी 0, सी 1/2, डी वर्गमुळात 2। सहावा, साइन वर्ग थिटा वजा साइन वर्ग 90 वजा थिटा बरोबर टिंब ए 0, बी 1, सी 2 आणि डी वर्गमुळात 2। सातवा प्रश्न, 1 अधिक कॉट वर्ग ए छेद 1 अधिक टॅन वर्ग ए बरोबर ए टॅन वर्ग थिटा, बी सेक वर्ग थिटा, सी कोसेक वर्ग थिटा आणि डी कॉट वर्ग थिटा। प्रश्न आठवा, साइन थिटा बरोबर 1/2 तर थिटा बरोबर टिंब ए 30 अंश, बी 45 अंश, सी 60 अंश आणि डी 90 अंश। नववा प्रश्न, टॅन 90 वजा थिटा बरोबर किती? ए साइन थिटा, बी कॉस थिटा, सी कॉट थिटा आणि डी टॅन थिटा। प्रश्न 10वा, कॉस 45 बरोबर टिंब ए साइन 45, बी सेक 45, सी कॉट 45 आणि डी टॅन 45। पुढचा प्रश्न, जर साइन थिटा बरोबर 3/5 तर कॉस थिटा बरोबर किती? ए 5/3, बी 3/5, सी 4/5 आणि डी 5/4। खालीलपैकी चुकीचे सूत्र कोणते? ए 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, 1 अधिक सेक वर्ग थिटा बरोबर टॅन वर्ग थिटा, कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा बरोबर 1 आणि साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1। प्रश्न क्रमांक 13, जर कोन ए बरोबर 30 अंश तर टॅन 2a बरोबर टिंब ए 1, बी 0, सी 1 वर्गमुळात 3 आणि डी वर्गमुळात 3। या पद्धतीनं आज आपण प्रकरण नंबर 5 निर्देशक भूमिती आणि प्रकरण नंबर 6 त्रिकोणमिती यावरील एका गुणाचे MCQ प्रश्न पाहिलेले आहेत। धन्यवाद।